नमस्कार, मी डॉक्टर ज्ञानेश्वर सकपाळ तुम्हा सगळ्यांचं माझा अनुभव या नवीन मालिकेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, दुर्वा एज्युकेशनच्या माध्यमातून आपण समुपदेशनाचे कोर्सेस चालवतो आणि त्या कोर्सच्या माध्यमातून समुपदेशक घडवतो. हे समुपदेशक सक्षमपणे समाजामध्ये कार्य करत आहेत आणि अशाच एका सक्षम समुपदेशकांशी आपण आज संवाद साधणार आहोत माझा अनुभव या आपल्या नव्या मालिकेमध्ये. या मालिकेमध्ये आपण समुपदेशन करत असताना, प्रत्यक्ष समुपदेशन करत असताना नक्की त्या समुपदेशकांना काय अनुभव येतो, हा अनुभव आपण समजून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत. आणि हा अनुभव शेअर करण्यासाठी आत्ता आपल्याबरोबर लातूरवरून एक सर आहेत, तर त्या सरांचं आपण पहिल्यांदा स्वागत करूया आणि त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. सर, तुमचं मनपूर्वक स्वागत आमच्या माझा अनुभव या मालिकेमध्ये. धन्यवाद सर. सर, तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती द्या की तुमचं नाव, तुमचं प्रोफेशन आणि तुमचं लोकेशन. नमस्कार सर्वांना. माझं नाव भरत ताटे. मी लातूरमध्ये राहतो. लातूरमध्ये मी 1.5-2 वर्षापूर्वी दुर्वा एज्युकेशन मधून काउन्सिलिंग सायकोलॉजी, मानसशास्त्रीय समुपदेशनचा हा कोर्स केला आणि त्या कोर्सच्या आधारे मी समुपदेशन क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली. पण पूर्वी मी कौटुंबिक जीवन माझं म्हणजे एक व्यावसायिक आहे. मी कुटुंबाचं चरितार्थ चालवण्यासाठी व्यवसाय करायचा म्हणजे म्हणून एक व्यवसायिक निवडला आणि तो हॉटेलचा व्यवसाय आहे माझा. आणि त्या हॉटेलच्या व्यवसायामध्ये मला बऱ्यापैकी समाधानी आहे आणि यशही आहे. पण त्याच्याशिवाय आपण काहीतरी सामाजिक कार्य करावं ह्या हेतून मी एका चांगल्या कोर्सच्या शोधात होतो आणि दुर्वा एज्युकेशनच्या सानिध्यात आल्यानंतर मला समुपदेशनाचा कोर्स करायची इच्छा झाली आणि तो मी कोर्स गेल्या 1.5 वर्षापूर्वी घेतला आणि आज त्याच्यामध्ये मी माझं स्वतःच करिअर बनवलेलं आहे आणि पूर्ण वेळ देतोय. लातूरला माझं स्वतःचं हॅपी लाईफ काउन्सिलिंग सेंटर नावानं सेंटर आहे आणि त्याद्वारे मी लोकांचं समुपदेशन करतो. ओके, ग्रेट, छान. म्हणजे तुम्ही लातूरमध्ये असता आणि लातूरमध्ये तुमचा एक हॉटेलचा व्यवसाय आहे आणि तो करत असतानाच तुम्ही हा कोर्स केलात आणि कोर्सच्या नंतर तुम्ही काउन्सिलर म्हणून देखील काम सुरू केलं आहात. ओके, छान, खूप छान अशी ओळख तुम्ही दिलेली आहात तुमच्याबद्दल. तर मला आता तुम्हाला एक प्रश्न विचारायचा की तुम्ही गेली कित्येक महिने काउन्सिलिंगचं काम करत आहात, तर हे काउन्सिलिंगचं काम करत असताना कोणकोणत्या प्रकारच्या तुम्ही काउन्सिलिंग केले आहात, काय सांगाल? मी काउन्सिलिंग क्षेत्रामध्ये काम करत असताना जवळपास ताणतणाव असेल, चिंता असेल, एन्झायटी म्हणतो आपण त्याला, किंवा डिप्रेशन असेल, ऍडिक्शन असेल, किंवा ओसीडी जे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर म्हणून जे एखाद्या गोष्टीचं अनिवार्य ओढ असणे किंवा एक व्यसनाचाच प्रकार असतो तो. बरोबर. त्या संदर्भात मी जवळपास केसेस केलेले आहेत किंवा हँडल केले. ओके ओके ओके. आता आपल्याला या मालिकेसाठी म्हणजे माझा अनुभव ही जी आपण मालिका सुरू केली आहे, ह्या मालिकेसाठी तुम्ही कोणती केस आम्हाला सांगणार आहात की कोणती केस तुम्ही आज डिस्कस करणार आहात? माझ्या जीवनातली एक काउन्सिलिंग करत असताना ते फर्स्ट केस आले होते डिप्रेशनचे. खूप चॅलेंजिंग केस होते माझ्यासाठी. ओके ओके आणि त्या केस संदर्भात मी आज आपल्याशी संवाद साधणार. ओके ओके, ठीक आहे ना. मला एक असा प्रश्न आहे सर, म्हणजे केस डिस्कस करण्याच्या अगोदर की ही केस तुमच्यापर्यंत कशी आली, म्हणजे सगळ्यात मोठा प्रश्न बऱ्याच लोकांना असतो की आपल्यापर्यंत लोक कसे येतात, तर काय सांगाल ही केस तुमच्यापर्यंत कशी आली? ज्यावेळेस मी दुर्वा एज्युकेशन मधून काउन्सिलिंग सायकोलॉजीचा कोर्स केला सर आणि तो अभ्यासक्रम पूर्ण केला आणि ज्यावेळेस मला वाटलं की आता आपण काउन्सिलिंग साठी सक्षम आहोत, अशा पद्धतीची आपली तयारी आहे आणि आपण लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, लोकांना काउन्सिलिंग क्षेत्राबद्दल माहिती मिळाली पाहिजे आणि समुपदेशक काय काम करतो हे लोकांना समजलं पाहिजे. आणि हा माझ्यासाठी एक असं प्लॅटफॉर्म होता की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण जाऊन लोकांचे मानसिक जे प्रॉब्लेम्स असतात ते समुपदेशनाच्या माध्यमातून बगर औषधी गोळ्यांचं हे विशेष आहे समुपदेशनामध्ये एक चांगल्या प्रकारे आपण त्यावर उपाय शोधू शकतो. पण जायचं कसं हा प्रश्न होता आणि त्याचं उत्तर मला आपल्या कोर्समध्ये मिळालेलं होतं की लोकांपर्यंत आपण जायचं म्हणलं की लोकांना आपली ओळख कशी आहे किंवा कशा पद्धतीनं जायचं आहे ह्यासाठी आपल्याला जाहिरातीची गरज असते. बरोबर आहे. आणि जाहिरात हा आपण म्हटलं त्याप्रमाणे की हा व्यवसायाचा आत्मा असतो. बरोबर आहे. आणि मी बऱ्याच प्लॅटफॉर्मवरती जाहिराती चालू केल्या. इंस्टाग्राम असेल किंवा फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, ह्या माध्यमाचा मी जाहिरातीसाठी वापर केला आणि
जवळ 1 दिवसाआड, 2 दिवसाआड, 4 दिवसाला एकदा, 8 दिवसाला एकदा अशी जाहिराती सतत 1-1.5 महिना करत राहिलो. ओके आणि हळूहळू मला एक 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 केसेस यायला लागल्या, लोकांचे कॉल्स यायला लागले. आणि ओके त्या संदर्भात मला माझ्या व्यवसायाला एक चालना मिळाली, सुरुवात झाली. ओके ओके ओके. मी थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की तुम्ही प्रशिक्षण घेतलं, त्या प्रशिक्षणामध्ये तुम्हाला सगळं शिकवलं होतं आणि ते तुम्ही इम्प्लिमेंट केलं. सगळ्यात महत्त्वाचं इम्प्लिमेंट करणं, की अगदी बरोबर. जाहिरात याच्यावरती तुम्ही फोकस केलात आणि जाहिरातीवरती फोकस केल्यामुळे आज तुमच्याकडे डेली बेसवरती तुमच्याकडे इन्क्वायरीज आहेत, बरोबर आहे की नाही? आणि अशाच पद्धतीने ही पण एक डिप्रेशनची केस तुमच्यापर्यंत पोहोचलेली आली. आहे, आलेली आहे. ओके, ग्रेट, छान सर. तर मग मला असं विचारायचं आहे की ही जी केस आहे ती तुम्ही आम्हाला सविस्तरपणे सांगा की तुम्ही कशा पद्धतीने हाताळलीत, कारण का आज अनेक लोकांना खूप मोठं म्हणजे म्हणतात क्युरियोसिटी आहे की कसं औषध नाही, गोळ्या नाही, ट्रीटमेंट नाही, बरोबर की नाही, तरी पण एखादी केस हँडल करू शकतो किंवा एखाद्या व्यक्तीला डिप्रेशनमधून बाहेर काढू शकतो, हा मोठा प्रश्न आहे. ओके, आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या केसमधून आम्हाला पाहिजे, आणि म्हणून ही केस जरा सविस्तर आम्हाला एक्सप्लेन करा सर. सुरुवातीला आपण समजून घेऊया की डिप्रेशन नेमकं काय आहे. कारण बरोबर मी आज ज्या केस संदर्भ किंवा माझं जे जे प्रोसेस केलेलं आहे बरोबर समुपदेशनातून एखाद्या व्यक्तीला बाहेर कसं काढलं, ते त्याच्या अगोदर डिप्रेशन काय हे समजून सांगू थोडस. बरोबर बऱ्याच जणांना माहित असेल, पण सांगायची इच्छा आहे, सांगावं वाटतं की डिप्रेशन म्हणजे एक नैराश्य. नैराश्य म्हणजे त्या व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची इच्छाच राहिली नाही, त्याच्या बरोबर आयुष्यातून इंटरेस्ट निघून गेलेला आहे. आणि हे डिप्रेशन काही कारणासाठी येत असतं. त्यामध्ये एखाद्या व्यक्तीला जबर मानसिक धक्का बसला असेल, किंवा एखादा व्यक्ती, प्रिय व्यक्ती त्याच्या आयुष्यातून निघून गेला असेल, प्रेमभंग झाला असेल, व्यवसायामध्ये अपयशी झाला असेल, कर्जबाजारी झाला असेल, किंवा ज्या गोष्टीची आपल्याला अपेक्षा नसते अशी नसते. अनपेक्षित जर घटना घडली त्या आयुष्यात, तर कुठल्याही व्यक्तीला जर त्याचं व्यवस्थित त्याला जर काळजी नाही घेतली, तर तो डिप्रेशन मध्ये जातो. आणि डिप्रेशन हा एका दिवसात होणारा आजार नाही येतो. हळूहळू व्यक्ती एक 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 दिनचर्येमध्ये त्याच्या बिघाड व्हायला लागतो. बरोबर आहे. त्याचं जेवण कमी होतं, त्याला झोप नाहीशी होते, तो एकटा एकटा राहायला लागतो, आणि त्याचं एक वेगळं विश्व होऊन जातं. बरोबर आहे. आणि आणि हे नकारात्मक विचाराचं झाड त्याच्या डोक्यामध्ये तयार होतं, जे की हळूहळू त्याचे बीज रोवलेले असतात. आणि बरोबर एक मोठं वृक्ष झाल्यानंतर तो व्यक्ती डिप्रेशन मध्ये जातो, आणि त्याला नकारात्मक विचार एवढे प्रभावी होतात की त्याला आत्महत्येचे हे डेफिनेटली विचार यायला चालू होतात. तर बरोबर हे बरोबर ह्या एकंदरीत आजाराचं असं स्वरूप आहे. तर सांगायचं थोडक्यात असं आहे की जाहिराती माझ्या चालू होत्या, माझ्याकडे केसेस यायला सुरुवात झाल्या होत्या. काही केसेस स्ट्रेसच्या होत्या, काही ऍडिक्शनच्या होत्या, काही एन्झायटीच्या होत्या. ह्या केसेसचं मी काउन्सिलिंग करतच होतो. पण डिप्रेशनची केस माझ्याकडं एका परिचिताकडून आली. ज्या परिस्थितीला म्हणजे त्याचे एक केस मी हँडल केलेली होती, स्ट्रेसची होती. पण त्यांना एक माझ्या काउन्सिलिंग मध्ये एक कॉन्फिडन्स आलेला होता की ह्या व्यक्तीकडे गेल्यानंतर कदाचित ह्या केस, ह्या डिप्रेशनच्या केसमध्ये काहीतरी सोल्युशन मिळेल. ओके ओके ओके. आणि त्या हेतून त्याने माझा, त्या महिला होत्या त्या, जे माझ्याकडे क्लायंट येणार आल्या होत्या बरोबर डिप्रेशन, बरोबर. महिला. तर त्या महिलांना माझा रेफरन्स दिला, आणि त्या महिला त्यांच्या एका रिलेटिव्ह सोबत माझ्या सेंटरला पहिल्यांदा आल्या. ओके आल्यानंतर सोबतच्या महिलेनं सांगितलं की ह्या अशा अशा ताई आहेत, आणि ह्यांच्या पतीचं एक 2-3 महिन्यापूर्वी निधन झालेलं आहे. ओके आणि तेव्हापासून ह्यांच्या डोक्यामध्ये काय माहिती नाही, विचार कसले येतात काय नाही, पण हे सतत म्हणते की मला जगायची इच्छा राहत नाही, मला ओके होत नाही, जगू वाटत नाही, ओके मला ओके कसलंच आवड निर्माण होत नाही कुठल्याच गोष्टीमुळं. आणि आता मला हे जग सोडून जावं अशी इच्छा होऊ लागली, वारंवार होऊ लागले. ओके. आणि एकटी राहिली की हे भीती भीती वाटायला ह्यांना, ते रडू रडू लागल्यात एकांतामध्ये, जेवण करणं गेल्यात, झोपी जायना गेल्यात, अशा एकंदरीत त्यांच्या काही कंप्लेंट सांगत होत्या ते. ओके मग थोडक्यामध्ये सगळं त्यांच्या परिचितांकडून मी ऐकल्यानंतर मी त्यांना म्हणलं की थोडं एक 15-20 मिनिट तुम्ही बाहेर बसा,
ओके. मला थोडस एकट्याशी संवाद साधू द्या त्यांना. बरोबर. आणि मी त्यांना छानपैकी त्यांचं स्वागत वगैरे केलेलं होतं आल्यानंतर. बरोबर. पाणी वगैरे प्यायला दिलं होतं आणि त्यांना सांगितलं की तुमच्या सोबत आलेल्या व्यक्तींनी मला तुमच्याबद्दल थोडंफार सांगितलेलं आहे, बरोबर. पण नेमकं मला तुमच्याकडून ऐकायचंय की तुम्हाला आत्महत्येचे विचार काय यायला लागलेत आणि असं काय विचार करताय तुम्ही की हे जीवन तुम्हाला असं निरस वाटतंय, कुठली इच्छा राहत नाही. तर काय अडचण काय आहे? जर माझ्याशी मन मोकळेपणाने बोललात तर आपण ह्याच्यावर छानपैकी मार्ग काढू शकतो. मार्ग काढू शकतो. बरोबर आहे. तर एक त्यांना मी थोडासा आधार दिला आणि पण त्यांनी सुरुवात जशी बोलायला केली त्यांचं कंठ दाटून आला आणि ते ऍक्च्युली रडायला लागले. ओके ओके ओके. म्हणजे कदाचित त्यांच्या भावना दाटून आल्या असत्या, पण शब्द बरोबर. फुटत नव्हते. त्या भावनेना शब्द फुटत नव्हते कवितामध्ये. ते अश्रूच्या माध्यमातून ते व्यक्त होण्याचा प्रयत्न करत होत्या आणि 2-4 मिनिट गेले असतील, त्यांचं रडणं थांबलं थोडस आणि मी त्यांना सांगितलं की रडल्यानंतर तर हलकं होणारच आहे मन, बरोबर. पण आपल्याला मार्ग काढायचा विचार. तर त्यासाठी आपल्याला संवाद साधावा लागेल, आपल्याला बोलावे लागेल. हा त्यांना थोडस मला माझ्याबद्दल थोडस कॉन्फिडन्स आला. त्यांना मी सांगितलं की मी एक समुपदेशक आहे, सायकोलॉजीचा अभ्यास केलेला आहे. मी काय तुम्हाला तुमच्या समस्येवर काही औषध नाही गोळी देणार, काही काळजी करू नका त्याची. तुमच्या विचारांना आपण एक वेगळ्या प्रकारे एक मार्गदर्शन करू आणि ह्या समस्येतून बाहेर काढू. पण समस्या काय आहे हे मला समजलं पाहिजे. हा विश्वास त्यांना दिला. मग त्यांनी सुरुवात केली सांगायला की माझ्या पतींचं 2-3 महिन्यापूर्वी निधन झालेलं आहे आणि ते आजारी होते आणि आजारी असल्यामुळं हॉस्पिटलचं एवढं खर्च झालेला आहे, त्यांचा व्यवसाय बंद झालेला आहे, कर्ज आहे आमच्या डोक्यावर, माझी मुलं लहान आहेत आणि मला हे प्रपंच कसा पुढे न्यायचा किंवा मुलांना मोठे कसे करायचे, हे कर्ज कसं फेडायचं आणि नवीन जीवन मी जगू शकेल का नाही हे मला वारंवार भीती आहे. कारण माझं जे शेवटचं 1 वर्ष 6 महिने जे हॉस्पिटलमध्ये गेलेलं आहे, अशा वातावरणात गेलेलं आहे की तिथं कुणी ना कुणी 1 दिवसाला 2 दिवसाला एक्सपायर होतच होतं, कारण ते हॉस्पिटल होतं. बरोबर. माझे पती गेल्यानंतर माझं काय हे मला हे सतत भीती राहायची, कारण मला डॉक्टरांनी क्लिअर सांगितलं होतं की तुमच्या पतींना लिव्हर सायरोसिस आहे आणि ते काळजी घ्या फक्त, कारण आपण उपचार करू पण काळजी घ्या इथपर्यंत सांगितलं होतं. पण माझ्या लक्षात आलं होतं की ऐकण्यात आलेलं होतं की ह्या आजारामध्ये शक्यता कमी असते आणि तेव्हाच मला माझ्या भविष्याची भीती वाटत होती. असं एकंदरीत त्यांना त्यांची हिस्ट्री थोडक्यामध्ये घेतली. ओके. आणि त्यांना सांगितलं की ठीक आहे, आपण उद्या ह्याच्यावर अजून सविस्तर बोलू. बरोबर. इतकं बोललात हे तुमचं खरंच कौतुक करावं लागेल, कारण तुमच्या जीवनामध्ये हा जो प्रसंग घडलेला आहे खूप खूप म्हणजे खूप मानसिक नुकसान झालेलं आहे तुमचं. तर आज तुम्ही इतकं बोललात, मला खूप छान वाटलं. तुम्ही इतकं तरी बोलू शकलात आज. आपण ह्या केसमध्ये अजून डिटेलमध्ये उद्या बोलू आणि आपण उद्या निश्चित या, आपण ह्याच्यावर 100% मार्ग काढू, माझ्या भरोसा ठेवा, असं त्यांना एक मी आश्वासन दिलं. बरोबर. त्यांना पाठवण्यात दिलं. दुसऱ्या दिवशी ते परत आले माझ्याकडे आणि मला एक कॉन्फिडन्स आला. सर मी थोडं थांबवतो. पहिली सिटिंग किती वेळ घेतली तुम्ही, म्हणजे पहिल्या दिवशीची सिटिंग किती वेळ घेतली तरी पण ती? जनरली 45 मिनिटाची एक सिटिंग असते. ओके. ते फर्स्ट सिटिंग मी 30 मिनिटाचीच करू शकलो. ओके. कारण त्यांचं पुढं बोलायचं त्यांना प्रत्येक दाटून येत होता आणि ते क्लिअर होतं. हे खूप छान आहे. म्हणजे एका काउन्सिलरला कुठे थांबायचं हे पण माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे मी का तुम्हाला हा मुद्दा विचारला, कारण जनरली आपण 45 मिनिट्स किंवा 60 मिनिट्स आपण करतो काउन्सिलिंग, अगदी 90 मिनिट पर्यंत पण आपण काउन्सिलिंग करतो. पण तुम्ही कमी संवाद साधलात आणि ते थांबलं, त्याचं कारण असं की समोरची व्यक्ती त्या याच्यामध्ये नव्हती हे तुम्हाला कळलं, एका काउन्सिलरला कळलं गरजेचं आहे, म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला. ग्रेट सर. आणि मग पहिली सिटिंग तुमची झाली आणि त्यांना म्हटलं की तुम्ही आज जा आणि उद्या परत या, आपण पुढे मग आपण तुम्हाला हे करूया.
खूप छान आहे. याच्यामध्ये नोट करण्यासारखं असं आहे, मी सगळ्या आपल्या काउन्सिलर लोकांना पण सांगेन आणि सगळ्या माझ्या प्रेक्षकांना पण सांगेन की पहिली गोष्ट तर सरांकडे ही रेफरन्सनी केस आली होती, म्हणजे खूप चांगलं आहे सर की तुमचा रेफरन्स एखाद्या व्यक्तीने देणं ही खरंच तुमची अचिव्हमेंट आहे, लक्षात घ्या. कारण का कोणी कोणाचा रेफरन्स हा सहज देत नाही. सो तुमचा रेफरन्स त्यांनी दिला म्हणजे तुमची खरंच अचिव्हमेंट आहे, तुम्ही काहीतरी चांगलं करताय म्हणून तुमच्या रेफरन्स आला. आणि ते आल्याच्या नंतर तुम्ही छानपैकी त्यांचं वेलकम केलं, त्यांना रिलॅक्स केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांना विश्वास दिलात की तुमच्या अडचणीतून मी तुम्हाला बाहेर काढू शकतो, फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा. कारण का मी सर्टिफाईड काउन्सिलर आहे, मी मानसशास्त्राचा अभ्यास केला आहे आणि त्यामुळे तुमचं जे काय असेल ते माझ्याशी तुम्ही काय करा, सांगा, मोकळे व्हा. आणि त्या मोकळ्या झाल्या, आपण त्यांना खूप दाटून आल्यामुळे तुम्ही त्या दिवशी त्यांना थांबवलं आणि त्यांना नेक्स्ट डे बोलत. सो खूप छान. आता पुढचं मला ऐकायला आवडेल सर की सेकंड डेला तुम्ही कशा पद्धतीने ही केस हँडल केलीत. सेकंड डेचे ज्यावेळेस माझं सेशन ठरलं त्यांच्यासोबत, तर त्यावेळेस ज्यावेळेस त्यांनी बोलायला सुरुवात केली, ते काही प्रश्न विचारले होते. मी नेमकं आपल्या पतीचं निधन कशामुळे झालं, कारण हा प्रश्न जवळपास त्यांना कुणीतरी विचारला असेल, त्याने त्या पद्धतीने उत्तर दिलं असेल. पण ज्यावेळेस मी त्यांना विश्वास दिला होता की जे काही तुमच्या आयुष्यात घडलेलं आहे ते मला प्रामाणिकपणे आणि स्पष्ट सांगा, आपल्याला सोल्युशन काढायला सोपं पडेल. मग त्यांनी सांगितले होते की त्यांनी सांगायला सुरुवात केली की मी एका मिडल क्लास फॅमिलीमध्ये आहे आणि माझं माहेर जे होतं ते अशा पद्धतीचं होतं की आम्हा मुलींना जास्त बाहेरचा वाव मिळत नव्हता, बाहेर जाण्यासाठी वगैरे, आणि कुठल्याही गोष्टीची मला कमतरता नव्हती. आणि आई वडिलांचे असे संस्कार होते की बाळा तुझं शिक्षण झालंय, ठीक आहे, आता शिक्षणानंतर तुझं आम्ही लग्न करून देऊ आणि मुलगा वगैरे चांगला आहे. त्या मुलासोबत माझा विवाह झाला. इथून त्यांनी सांगायला सुरुवात केली. लग्नानंतर 12 ते 15 वर्ष त्यांचा संसार व्यवस्थित झाला. शेवटच्या 3-4 वर्षापूर्वी म्हणजे त्यांचे पती मयत झाले, त्या 1-4 वर्षापूर्वी त्यांच्या पतीला मद्याचं व्यसन लागलं, दारूचं व्यसन. इथून त्यांनी सांगायला सुरुवात केली. आणि सुरुवातीचे काही वर्ष त्यांना दारूही पित होते, संसारही करत होते, त्यांचा व्यवसाय चालत होते, काहीशी अडचण वाटली नाही घरामध्ये. पण काही कालावधीनंतर शेवटच्या वर्षामध्ये त्यांचं पिणं इतकं वाढलं की त्यांच्या कार्यक्षेत्राकडे लक्ष कमी झालं, सांसारिक जबाबदारीकडे लक्ष कमी झालं, मुलांबाळांकडे लक्ष कमी झालं आणि स्वतःच्या आरोग्याकडेही दुर्लक्ष झालं. आणि हळूहळू हळूहळू त्यांच्या आयुष्यामध्ये एक निराशेचं वातावरण पसरायला लागलं. कारण आर्थिक चणचण भासायला लागली. त्या महिलेच्या जे स्वप्न पाहिलेले होते मुलांचं करिअरच्या बाबतीत, आपला एक नवरा कुटुंब प्रमुख छान आहे, सपोर्ट करतोय, ते हळूहळू त्यांचे स्वप्न भंग व्हायला लागले अशी त्यांना जाणीव व्हायला. कारण ते जे मद्यपानाने आजारी पडायला सुरुवात केली, कारण हॉस्पिटलायझेशन चालू झालं त्यांचं. वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खर्च, वेगवेगळ्या मेडिसिन्स, वेगवेगळ्या ट्रीटमेंट, ह्या परेशानीमध्ये त्या महिलांना खूप मनस्ताप व्हायला लागला आणि तिचं स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष व्हायला. साहजिक आहे, ज्या घरामध्ये एखादा मद्यपी असतो त्या घराची परिस्थिती खूप वाईट असते, हे मी खूप जवळून पाहिलेलं आहे. मी माझ्या पहिल्या त्याच्यामध्ये सांगितलं आहे. आणि साहजिक आहे, त्या महिलेना खूप मनस्ताप आणि खूप दुहेरी मनस्थितीमध्ये ते जीवन जगत होते थोडक्यात, की काय करायचं, कुठलंही ऑप्शन दिसत नव्हतं. आणि साधारण शेवटच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की ह्यांच्या लिव्हरला प्रॉब्लेम झालेला आहे आणि तुम्ही ह्यांची आता घरीच काळजी घ्या, कारण हॉस्पिटलची कुठलीही ट्रीटमेंट ह्यांना आता लागू होणार नाही, असं डॉक्टरांनी क्लिअर सांगितलं. आणि त्यावेळेस त्यांना कदाचित मानसिक धक्काच बसला असेल त्याच वेळेस. आणि कर्ता व्यक्ती, जबाबदार व्यक्ती ज्यावेळेस अंथरुणात पडून राहतो घरामध्ये, त्यावेळेस त्या महिलेची मनस्थिती आपण समजू शकतो. एक सायकोलॉजीचा अभ्यास आपल्यातर्फे झाल्यामुळं मला ते चांगल्या प्रकारे जाणवलं की ही महिला ज्या पद्धतीनं तिच्या व्यथा मांडत होती, खूप म्हणजे असं काळजाला चिरा पडणार तिचं स्टेटमेंट येत होतं. आणि हळूहळू सांगितलं की आता मी अशा सिच्युएशन मध्ये आहे, म्हणले की माझे पती मृत्यू पावलेत, मुलं 12-13 वर्षाचे आहेत आणि माझं बालपण असं गेलंय की मला जगाची ओळख नाही.
की हा संसार कशा पद्धतीने चालवावा लागेल, मला बरोबर. काय करावं लागेल. कारण ह्यांच्या दारू पिण्याच्या स्वभावामुळे आमचे जवळचेही नातेसंबंध दूर झालेले आहेत. मला हो. कुठलीही मदत मिळू शकत नाही ह्या सिच्युएशन मध्ये. कारण मद्यपीच्या प्रकरणामध्ये 90% असं होतं की जवळचे नाते लवकर तुटतात. लवकर तुटतात, बरोबर आहे. लवकर लवकर तुटतात आणि रक्ताचे नाते तर त्याही अगोदर बाहेर निघतात. परके एखाद्या वेळेस समजून घेतील, पण रक्ताचे नाते खूप लवकर बाहेर पडतात. कारण त्यांना माहित असते की हा स्वतःही राहणार नाही आणि आपल्यालाही सुखानं राहू देणार नाही. बरोबर. हे एक मानसिकता तयार झालेली असते. आणि ह्यांच्या बाबतीत, ह्या महिलांच्या बाबतीत तसंच घडलं होतं की ज्यांच्या भरोशावर हे राहत होते की आपल्याला आहेत पाहणारे कोणीतरी जवळपासचे, पण ते हे कुठली अपेक्षा नव्हती, ते गृहीत धरली जात नव्हती अपेक्षा. आता माहेरची परिस्थिती अशी नव्हती की ह्या महिलेला तिच्या मुलांसोबत कोणीतरी स्वीकारेल स्वीकारेल. आणि तिचं भविष्य घडेल, अशी कुठलीही शाश्वती दिसत नाही, शक्यता दिसत नाही. आणि ह्या गोष्टीचा त्या महिलेवर खूप रित्या, म्हणजे खूप मानसिक गंभीर धक्का समजलं. बसलेला धक्का बसलेला होता. आणि ते त्या भविष्याची चिंता थोडक्यामध्ये बरोबर सांगायचं, आहे, बरोबर आहे. खूप मोठं आयुष्य होतं, पण कुठलंही भविष्य नव्हतं असं म्हणू शकतो आपण. म्हणजे अंधार होता थोडक्यात, काय तिच्यासमोर काही अंधारात क्लॅरिटी नव्हती की आता क्लिअरिटी आपलं नव्हती. आतापर्यंत जीवन खूप वेगळ्या पद्धतीचं होतं आणि अचानक आपण एकटी अच्छा, पडले गेले आहेत. त्यामुळे एकटी तिच्या समोर एक अंधार होता आणि त्या अंधार. अंधारासाठी ती घाबरत होती की आता इथून पुढे चालायचं कसं. मग हम्म, त्यापेक्षा स्वतःला संपवलेलं चांगलं, हम्म. अशा पद्धतीची मानसिकता झाली होती तिची. मानसिकता झाली होती आणि असेच विचार सारखे यायला लागले. ते हम्म. मुलांजवळ बोलून दाखवायला लागले की हम्म. मला राहावंसं वाटत नाही, मला जगावंसं वाटत. घरातल्या कुणीतरी जवळची मैत्रीण असेल, तिला सुद्धा बोलून दाखवली होती असे. आणि एकंदरीत हे गोष्ट चर्चा जास्त झाल्या की हे ओके. महिलेला कदाचित वेळ लागला असेल, अशी लोकांची मानसिकता तयार झाली तिच्या आजूबाजूला. ओके. बापरे. वेळ लागल्यास हा मोठा गैरसमज होतो ओके. थोडक्यामध्ये. कारण माणूस मानसिक आजारी असतो, पण लोक त्याला वेळ लागले अशी वेळ भावना. लागल्यासारखं म्हणतात, बरोबर आहे, बरोबर आहे. आणि तो विषय एका माझ्या एका केसच्या संदर्भात एका व्यक्तीकडे पोहोचला. ईश्वरी संकेत म्हणायचा तो, की बरोबर. त्याच्यापर्यंत गेला आणि त्या व्यक्तीनं त्या महिलेची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की असं असं माझ्या ओळखीचे काउन्सिलर आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करून बघूया काय ह्याच्यातून मार्ग निघतो. बरोबर. बरोबर. त्या एका रेफरन्सनं त्यांनी माझ्याकडे हे केस आणले होते. तर एकंदरीत त्यांची हिस्ट्री क्लिअर झाली माझ्यासमोर की हम्म. मेन ह्यांचं कॉन्फिडन्स लेवल हे बालपणापासूनच कमी आहे असं लक्षात आलं. कारण ह्यांना ओके. जगाची ओळखच नाही. ओके. कारण ह्यांचं बालपण किंवा ह्यांचं कॉलेज जीवन ह्याच्याशिवाय हम्म. फेस हम्म. करणं, हम्म. सोशल मध्ये वावरताना, समाजात वावरताना कसं फेस करायचं, अनोळखी लोकांशी कसं संपर्क बरोबर. साधायचा, कशा पद्धतीने आपण ओळख द्यायची आणि त्यांचं विचार घ्यायचे, हे माहितीच नव्हतं त्यांना. माहितीच नव्हतं, बरोबर आहे. समाजाची कुठल्याही प्रकारची ओळख नव्हती. आणि हम्म. त्यामुळे ह्यांना ते चिंता जास्त भेडसावत होते की आता काय करायचं, नेमकं कुठून सुरुवात करायची, हे मोठं प्रश्नचिन्ह त्यांच्या मोठा मनात होतं. प्रश्नचिन्ह होतं, बरोबर. तर त्यांना मी अगोदर क्लिअर सगळ्या गोष्टी सांगितल्या की ताई, म्हणलं तुम्ही खूप योग्य ठिकाणी आलात, बरोबर. खूप चांगलं डिसिजन घेतलात तुम्ही की एखाद्या काउन्सिलरकडे जाणे आणि चर्चा करणे. कारण आपण ह्या काउन्सिलिंग मध्ये तुमच्यावर कुठल्याही प्रकारची औषधी गोळीचा यूज करणार नाही. तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने तुमच्यामध्ये ज्या स्किल्स आहेत, बरोबर. तुमच्यामध्ये जो कॉन्फिडन्स सध्या कमी आहे पण कॉन्फिडन्स आहे तुमच्यामध्ये, तुम्ही ह्या बरोबर. सगळ्या सगळ्या प्रसंगांना तोंड देऊ शकता. हम्म. त्यासाठी आपण काही सूचनांचा आपण वापर करूया आणि माझी मदत मिळेल तुम्हाला. आपण त्या पद्धतीने आपण ह्याच्यातून बाहेर पडूया असं त्यांना सांगत गेलो. ओके. सुरुवातीला त्यांची मी फॅमिली काउन्सिलिंग केली, त्यांच्या ओके. मुलांना बोलून घेतलं आणि मुलांना सांगितलं की आईची तब्येत थोडीशी बरोबर नाही, सध्या ते आजारी हम्म. आहेत. हम्म. हम्म. आणि तुमच्या घरामध्ये तुमच्या दोघांशिवाय दुसरं कुणी नाही ऍज दिस कंडिशन, म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये, असं त्यांना सांगण्यात आलं. आणि मुलींना सांगितलं, मुलगी मोठी होती, 14-15 ओके. वर्षाची. तिला सांगितलं की बाळा, छोटे छोटे कामं घरातले तू शाळेतून आल्यावर करत जा. छोटस चहा करून देत जायला किंवा भांडे घासत जा, जे काय असेल थोडस तुला जमेल असं कर. एक बरोबर. आईला एक सपोर्ट मिळेल.
मुलाला सांगितले की आल्यानंतर तुझ्या शाळेतल्या गमती जमती आईशी बोल. शाळेत काय अभ्यास केला, तुला कुठल्या विषयामध्ये किती मार्क पडले आहे, तुझं स्टडी कसं चालू आहे, ते तू आईशी संवाद साध. म्हणजे अगोदर त्यांना मी घरातून मोरल सपोर्ट कसा भेटेल ह्याची काळजी. बरोबर बरोबर बरोबर. आणि मुलीला सांगितलं की तुझी शाळा किती वाजता असते. मुलगी म्हणली माझी शाळा 7 वाजता असते, तर मी 6 वाजता उठते. मग मी सांगितलं की तुझ्या आईला तू 5च्या दरम्यान उठ, आणि उठवल्यानंतर फक्त त्यांना बाहेर थोडंसं फिरायला लाव. तू थोडंसं बाहेर जा त्यांच्यासोबत, 5:30 वाजता 6 वाजू दे हरकत नाही, 10-15 मिनिट त्यांना बाहेरून फिरून आण. जवळपास कुठे गार्डन असेल तिथून फिरून आण, आणि घरी आल्यानंतर शांत एका ठिकाणी डोळे मिटून बसायला लावून मेडिटेशन वगैरे त्यांना थोडंसं प्रोसेस सांगितलं, मेडिटेशन बरोबर. वगैरे कशा करायचं. आणि हे झाल्यानंतर पुढच्या सेशन मध्ये मग एक्झॅक्ट मी काउन्सिलिंगला सुरुवात केली. ओके एक्झॅक्ट काउन्सिलिंग कसं प्रोसेस करायचं हे मी तिसऱ्या सेशन मध्ये सांगितलं. ओके. म्हणजे सेकंड याच्यामध्ये तुम्ही त्याच्या फॅमिलीचं थोडंसं काउन्सिलिंग केलं की त्यांना फॅमिली काउन्सिलिंग की, कारण का शेवटी आपण त्यांना मदत करणारच आहोत, पण त्यांना त्यांच्या घरातून पण गरजेचं आहे. आणि त्या महिलेच्या जवळची जी होती ती 2 मुलं होती तिची, बरोबर की नाही. त्यामुळे त्या 2 मुलांना तुम्ही विश्वासात घेतलात, आणि त्या 2 मुलांना विश्वासात घेऊन त्या दोघांचं प्रथमतः काउन्सिलिंग केलं की तुमच्या आईला तुमच्या मदतीची गरज आहे, बरोबर की नाही. कारण का तुमच्याकडून मोरल सपोर्ट मिळणं हे सध्याची गरज आहे त्याची. तर आपण तुमच्या आईला याच्यातून सगळं बाहेर काढू शकतो. ओके. अशा पद्धतीने तुम्ही सेकंड सिटिंग मध्ये तिचं काउन्सिलिंग केलं. ओके. आणि मग पुढे तिसऱ्या वेळेला मग तिसऱ्या वेळेस मग आपण प्रोग्राम तयार केला मी. ह्यांना कशा पद्धतीने ह्याच्यामधून बाहेर काढायचं. त्यांच्यामध्ये सुरुवात अगोदर आपल्याला कॉन्फिडन्स लेवलमध्ये त्यांना घेऊन यायचं. बरोबर आहे. जे बाहेरची भीती होती त्यांना आम्ही सुरुवातीला काही स्टेप्स सांगितल्या की सुरुवातीला तुम्ही तुमच्या मिस्टरांचे काही विमा पॉलिसी असतील, काही डॉक्युमेंटेशन असेल, काही सरकारी कामकाज असतील, जे काय असेल ते घरात बसून शोध घ्या, घरातून चर्चा करा, फोनवर संपर्क साधा, तुमची भीती हळूहळू निघून जाईल. त्यानंतर सांगितलं की शाळेमध्ये मुलांसोबत जा, तिथपर्यंत त्यांना रिसीव्ह करा, परत शाळेत जा, त्यांना घेऊन या, म्हणजे तुम्हाला हळूहळू एक भीती नाहीशी. ओके. आणि जोपर्यंत तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स येत नाही तोपर्यंत तुम्ही जगाला तोंड देण्यासाठी सक्षम नाही. छोट्या छोट्या गोष्टीतून त्यांना त्यांच्या काही आवडीनिवडी असतील घरात बसून तुम्ही करायला लागा. तुम्हाला काय तुमच्या मनात काही विचार असतील ते लिहा, तुम्ही लिहून घ्या. जे तुम्हाला सकारात्मक विचार येत असतील, नकारात्मक विचार येत असतील, दोन्ही विचार लिहा. सकारात्मक लिहा आणि नकारात्मक लिहा. कारण मला नेक्स्ट सेशन मध्ये त्यांनी जे लिहिलंय त्याच्यावर मला अजून स्टडी करता येईल, अजून चांगल्या प्रकारे त्यांना त्याच्यातून बाहेर पडण्यास मदत करता येईल. हे मी स्टेप करत राहिलो आणि जवळपास 6 ते 7 सेशन झाले. आणि जवळपास 5-6 सेशनच्या नंतर त्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट आला. मला ईश्वराची कृपा झाली माझ्यावर आणि त्यांच्यावर. ओके ओके. पॉझिटिव्ह रिझल्ट आले आणि त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स यायला लागला. काही काउन्सिलिंगचे स्किल्स वापरले मी त्याच्यामध्ये. वेळेअभावी मला सर्व सांगता येणार नाही, पण बऱ्याचपैकी आपण त्यांना कॉन्फिडन्स देण्यामध्ये मदत मिळाली. काही चांगले व्हिडिओ ऑडिओ त्यांना मी फॉरवर्ड केले. ओके. आणि असं सांगितलं की आपला जरी उपचार संपलेला असेल तर कधीही तुम्ही मला कधीही कोणत्याही वेळी मला कधीही कॉल करू शकता आणि माझी मदत घेऊ शकता, हे त्यांना मी एक भरोसा दिला सर. आणि त्या आजारातून जवळपास बाहेर पडल्या, एक चांगल्या प्रकारे आज जॉब करतायत आणि संपर्क कधी करतात तर त्यावेळेस सांगतात की माझं जीवन खूप बदललेलं आहे म्हणून. ओके ओके. ग्रेट. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की तिसऱ्या सिटिंग पासून तुम्ही तुमच्यानुसार त्यांचं वेगळ्या पद्धतीने काउन्सिलिंग सुरू केलं, की जिथे आपण काही टूल्स, काही टेक्निक्स वापरतो, काही फॉर्म्युले वापरतो, बरोबर की नाही. मग ज्याच्यामध्ये जसं तुम्ही सांगितलं की चांगल्या सवयी, वाईट सवयी त्यांना लिहायला सांगितल्यात, की त्यांना काय आवडतं, काय नाही आवडतं, त्यांनी म्हणजे त्यांना एंगेज कसं राहता येईल यासाठी तुम्ही प्रयत्न केलात. आणि मग त्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही जवळपास पुढे 3-4 सिटिंग अजून वाढवल्यात. म्हणजे टोटल आपण असं म्हणू शकतो एकंदरीत 5-6 सिटिंग मध्ये तुमची संपूर्ण केस तुम्ही हँडल केलीत आणि त्या 6 सिटिंग मधून तुम्हाला तो रिझल्ट काढता आला, बरोबर की नाही. थोडक्यात आपण जे म्हणतो की बरं काउन्सिलिंग मधून रिझल्ट येतो, पण असं नाही, ती काही गोळी नाहीये की तुम्ही आता खाली लगेच येणार. म्हणजे तुम्हाला त्याला वेळ द्यावा लागतो. म्हणजे बऱ्याच लोकांना हा मोठा जो गैरसमज असतो ना सर, की असं थोडी आहे की काउन्सिलिंग केलं ह्याच्यातून बाहेर पडता येतं. तर मला एवढंच सांगायचं आहे की ही जी केस सरांनी सांगितली त्यातून आपल्याला एक गोष्ट कळत असेल की 6 सिटिंग घ्याव्या लागल्या
तेव्हा त्याच्यातून बाहेर काढता आलं आणि त्याचा रिझल्ट तुमच्या समोर आहे की सरांनी आता सांगितलं की त्या मॅडम आता खूप चांगल्या पद्धतीने जॉब करतायत आणि स्वतःचं आयुष्य चांगल्या पद्धतीने जगतायत. ओके. आणि खरंच खूप चांगलं असं तुम्ही कार्य करताय सर, असं मी तुम्हाला सांगेन. आणि खरंच की असं कार्य करणं हे आजकालची गरज आहे. कारण का आता तुम्ही जी सांगितली ना केस सर, अशा अनेक केसेस मी पण हँडल केल्या आहेत की आज काय झालंय की आपण जसं नेहमी म्हणतो की पालक मुलांना हाताच्या फोडासारखे सांभाळतात. म्हणजे लिटरली त्या मुलाला किंवा त्या मुलीला कसलाही त्रास नाही झाला पाहिजे. ओके. पण पण पुढे जाऊन त्या मुलाच्या किंवा त्या मुलीच्या आयुष्यामध्ये अशी एखादी जर का काही घटना जर घडली तर त्या मुलाचं किंवा त्या मुलीचं आयुष्य लिटरली थांबतं. जसं आत्ता तुमच्या केसमध्ये पण तेच होतं की सगळं छान असताना सगळं सगळं छान झालं, लग्न झालं, मुलं झाली, सगळं झालं, पण एक घटना की आपला पती अशा अशा आजाराने गेला आणि ती घटना संपूर्ण उद्ध्वस्त करून गेली. बरोबर की नाही? आणि बरोबर. सगळं ब्लँक की आता करायचं काय, कारण का आयुष्यामध्ये कधी माहितीच नाही ना की कसं आयुष्य जगायचं पुढे ते. आज इकडून सपोर्ट नाहीये, आई वडिलांकडून पण तेवढं सहकार्य नाही मिळणार आता ह्या वेळेला, आणि आता करायचं काय? आणि मग अशा कंडिशनमध्ये मग हेच होतं की स्ट्रेस, डिप्रेशन, एनएक्झायटी किंवा मग अशाच गोष्टी, फेअर, फोबिया, ह्या गोष्टी सगळ्या नकारात्मक मानसिकता काय करतात, मनामध्ये घर करून बसतात. आणि त्या इतक्या घर करून बसतात ना की माणूस कुठल्याही लेवलला जातो, कुठल्याही लेवलला जातो. आणि मग त्यातूनच अशी ही केस होती की ती सुसाईड करण्याचा प्रयत्न करत होती, की स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करत होती. ओके. सो खूप छान पद्धतीने तुम्ही ती केस हाताळलीत आणि खूप छान तुम्हाला त्यात यश पण मिळालं. बरोबर की नाही? आणि असंच यश आपल्याला अपेक्षित आहे तुमच्या प्रत्येक केसमध्ये सर. ओके. तर मला एवढंच तुम्हाला आता विचारायचं सर की बघा तुम्ही ह्या अशा पद्धतीने केसेस हँडल करताय आणि लोकांना विदाऊट मेडिसिन लोकांना त्या आजारातून बरं करताय. तर बघा, जसं आपण मगाशी पण म्हटलं की लोकांना मानसिक आजार हा प्रकारच माहित नाही. त्यांना असं वाटतं की मानसिक आजार म्हणजे वेडे. ओके. तर तुम्ही लोकांना काय संदेश द्याल एक काउन्सिलर म्हणून? मी आज ह्या आपल्या कार्यक्रमामध्ये इतकं सांगू शकतो की मानसिक आजाराकडे बघण्याचा समाजातल्या बऱ्याच लोकांचा दृष्टिकोन चुकीचा आहे. बरोबर. कारण तो मानसिक आजार असू शकतो, जसं शरीर आजारी पडू शकते तसं मन सुद्धा आजारी पडू शकते. बरोबर आहे. आणि थोडक्यामध्ये मला सांगायचं की समाजामध्ये हम्म. मुळात समुपदेशन याचं अवेअरनेस बऱ्याच लोकांना माहित नाही. माहित नाही. समुपदेशन म्हणजे काय आहे. काय? कारण ज्या वेळेस एखादा व्यक्ती मानसिकदृष्ट्या कमजोर असतो किंवा त्याला ताणतणाव येतो, तो हम्म. चिंता करतो किंवा त्याच्या वर्तणुकीमध्ये काही बिघाड होतो, बदल होतो, त्यावेळेस लोकांना असं वाटतं की ह्याला वेळ लागतोय ओके. आणि ह्याला कुठल्या तरी डॉक्टरच्या गोळ्यांची गरज आहे आणि हम्म. हे गोळ्या खात राहील, ह्याचं काही वेळ कमी होणार नाही, हम्म. जिंदगीभर हम्म. ह्याला गोळ्याच चारावं लागतील. पण ऍक्च्युली असं नाहीये. सायकोलॉजीमध्ये काउन्सिलिंग म्हणून हा एक अभ्यासक्रमच आहे. पण ह्याचं जनजागृती थोडक्यामध्ये अवेअरनेस नाही झाल्यामुळं बऱ्याच लोकांना ह्या काउन्सिलिंग क्षेत्राबद्दल माहिती नाही. बरोबर. पण ज्या वेळेस काउन्सिलर एखाद्या क्लायंट सोबत संवाद साधतो, हम्म. काउन्सिलिंगचं मेन बेसिक फाउंडेशन असतं की समोरच्या व्यक्तीचं मनातले विचार व्यक्त करून घेणे. व्यक्त करून घेणं. बरोबर आहे. कारण समोरच्या व्यक्तीमध्ये एक भावनेचा गोंधळ जमा झालेला असतो, विचारांचा गोंधळ जमा झालेला असतो आणि त्याच्या भावना व्यक्त न झाल्यामुळे तो व्यक्ती चिडचिडा होऊ शकतो, त्याला ताणतणाव येतो, त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचं आयुष्यामध्ये इंटरेस्ट राहत नाही. तो त्याचं स्वतःचं एक विश्व तयार करून बसतो, नकारात्मक विश्व, आणि त्याच्यामध्येच त्याला रममाण व्हायला आवडते. आणि काही दिवसानंतर बरोबर. त्या व्यक्तीला कुठलीही मदत मिळत नाही आणि तो स्वतःची मदत करू शकत नाही, इतक्या अवस्थेपर्यंत जातो. पण समुपदेशन हे एक क्षेत्र असं आहे की ह्या क्षेत्रामध्ये एखाद्या व्यक्तीला त्याच्या मानसिक आणि वैचारिक पातळीवर त्याला जर मदत मिळाली तर तो व्यक्ती आयुष्यामध्ये पुन्हा नव्यानं उभा राहू शकतो. उभा राहू शकतो. कारण आज समाजामध्ये आपण पाहतोय की सोशल मीडिया किंवा मोबाईल जेव्हापासून आलेले आहेत, माणसामध्ये संवाद कमी झालेला आहे. ओके. पूर्वीच्या काळी आपल्या भारतामध्ये एकत्र कुटुंब पद्धती होती. एकत्र हम्म. कुटुंबामध्ये खूप मोठी ताकद असते आणि कुठलाही प्रॉब्लेम झाला एखाद्या व्यक्तीला तर त्याचं फॅमिलीमध्ये काउन्सिलिंगच होतो, त्याच्या प्रॉब्लेमचं सोल्युशनच मिळत होतं. बरोबर आहे.
प्रत्येक जण प्रत्येकाच्या अनुभवामधून त्या समस्येचं निवारण करत. पण काळ बदलला गेला, आधुनिकीकरण झालं. त्या आधुनिकीकरणाच्या काळामध्ये माणसं वेगळी झाली, एकत्रित कुटुंब पद्धती नष्ट झाली, समाजामध्ये प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये व्यस्त झाला आणि बरोबर आहे. संवाद बरोबर आहे. कमी. पण समस्या येणारच आहेत, समस्या पूर्वी बरोबर. होत्या, भविष्यात समस्या अजून येणारच आहेत. पण ह्या बरोबर. समस्येला तोंड देण्यासाठी माणसाची मानसिकता पूर्वीसारखी बळकट राहिली नाही. समस्या जरी आल्या तरी माणूस आपल्या भावना आतमध्ये दाबून ठेवतो. कुठंतरी आपला इगो हर्ट होईल, आपण जर ह्याला सांगितलं तर तो काय विचार करेल आपल्या बाबतीत, आपण जर ह्याला मित्राला सांगितलं, आई वडिलाला सांगितलं, तर ते आपल्या क्वालिटीवर, आपल्या पर्सनॅलिटीवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. आपली समाजात काय इज्जत राहील, अशा स्वतःच्याच निगेटिव्ह थॉट्स मध्ये तो व्यक्ती आजारी पडतो आणि कुठेही व्यक्त होतो. बरोबर आहे. आणि अशा व्यक्त न होणाऱ्या भावनांचा शेवटी कुठंतरी एक संचय होतो आणि त्याचा भावनिक स्फोट होतो आणि ओके. माणूस एन्झायटी, स्ट्रेस, डिप्रेशन मध्ये जातो. जातो. बरोबर. पण काउन्सलर हा एक असा व्यक्ती आहे की त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या कुठल्याही प्रकारच्या कसल्याही समस्या शेअर करू शकता, त्याच्याशी संवाद करू शकता आणि तुमच्या भावना व्यक्त करू शकता. कारण काउन्सिलिंग हे प्रोफेशन एकदम प्रामाणिक आणि विश्वासू आहे आणि तिथं प्रायव्हसी 100% जपली जाते. बरोबर. 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 तर त्या ठिकाणी आपण कुठेही जिथं तुम्हाला काउन्सिलरची मदत मिळेल त्या ठिकाणी जरूर जा, तुमच्या भावना व्यक्त करा. 101% तुम्हाला त्याच्यावर सोल्युशन निश्चित मिळेल अशी मी खात्री देतो. आणि शेवटी एवढंच सांगायचं मला की मनात कुठलीही छोटी गोष्ट असेल ज्याचा की तुम्हाला त्रास होत असेल तर तो त्रास तुम्ही मनातल्या मनात साठवून ठेवू नका, व्यक्त व्हा. कुणाजवळ जिथं तुमचा विश्वास आहे, जिथं तुम्हाला वाटते की ह्या व्यक्तीजवळ मी प्रामाणिकपणे मनातलं सगळं सांगू शकतो, अशा व्यक्तीजवळ तुम्ही व्यक्त व्हा. निश्चित तुम्हाला रिलीफ मिळत असेल, मिळते रिलीफ. समजा कोणीच नसेल तर साहजिक आहे, मानसशास्त्रीय समुपदेशक आहे, तुमच्या जिल्ह्याच्या, गावाच्या ठिकाणी, शहराच्या ठिकाणी जिथं कुठं असतील त्या ठिकाणी तुम्ही त्यांचा सल्ला घ्या. तुम्हाला निश्चितपणे योग्य मार्गदर्शन करण्यात येईल आणि तुमच्या चेहऱ्यावर परत एकदा नवीन हास्य फुलवण्यात येईल याची 100% खात्री मला आहे. ओके. खूप छान असा मेसेज तुम्ही दिला सर. मला तुम्हाला एक विनंती करायची आहे सर, की तुमच्या सेंटरचा पत्ता आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर जर का आमच्या प्रेक्षकांना दिला तर नक्कीच जे कोणी लातूरच्या आसपास असतील किंवा जे लातूरमधले असतील ते नक्कीच तुम्हाला संपर्क साधतील आणि तुमच्या हॅपी लाईफ काउन्सिलिंग सेंटरला नक्की एकदा व्हिजिट करतील सर. सो प्लीज तुमचा संपर्क नंबर आणि पत्ता द्यायचा आहे सर. अं, माझं लातूरमध्ये हॅपी लाईफ काउन्सिलिंग सेंटर नावानं रविराज चेंबर्स महानगरपालिकेजवळ माझं सेंटर आहे. माझा मोबाईल क्रमांक 94-035-80-855 हा आहे. आपण कधीही मला कॉल करू शकता, कधीही मी आपल्यासाठी समुपदेशन करण्यासाठी कधीही तयार असेल. विशेष म्हणजे माझा फोन 24 घंटे कार्यरत असतो. आपण कोणत्या वेळी मला कॉल करून माहिती घेऊ शकता किंवा माझ्याशी संवाद साधू शकता. ओके. धन्यवाद थँक्यू. सर. मी आपल्या प्रेक्षकांना एवढीच विनंती करू इच्छितो की सरांनी त्यांचा संपर्क नंबर पत्ता सगळं शेअर केलेला आहे आणि एवढंच सांगेन की सरांनी जे सांगत तेच रिपीट करतो थोडंसं, की मोकळे व्हा. जर का तुमच्या मनामध्ये एक छोटीशी जरी काही गोष्ट असेल तरी ती मोकळी करा, कारण का खूप गरजेची आहे. नाहीतर मग अशा काही समस्यांना सामोरं जावं लागतं. आज सरांनी माझा अनुभव या आपल्या मालिकेमध्ये डिप्रेशनची केस आपल्याजवळ डिस्कस केली आहे. ऍक्च्युली खूप मोठा भाग असतो हा, पण आपण इतकं सगळं डिटेलिंग मध्ये नाही सांगू शकत. कारण कसं होतं की आपण एक 2-3 सिटिंग सरांनी आपल्याला सांगितलं डिटेलिंग मध्ये, पण पुढच्या सगळ्या सिटिंग आपण इतक्या डिटेलिंग मध्ये करत बसलो तर त्याला खूप वेळ जाऊ शकतो. पण एक थोडक्यात सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की अशा पद्धतीने मी सुरुवात केली आणि शेवटी मग अशा पद्धतीने तिला क्लोज केली आणि 6 सिटिंग मध्ये संपूर्ण ती केस मी हँडल केली आहे आणि त्यातून खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट काढलेला आहे. सो एक गोष्ट लक्षात ठेवा की इथे आपल्याला वेळ जाईल पण रिझल्ट हा गॅरंटी नाही आहे. ओके. रिझल्ट हा गॅरंटीने आहे आणि तो रिझल्ट आज आपल्याला इथे सरांनी आपल्याला सांगितलेला आहे. सर तुमचं मनपूर्वक कौतुक, कारण का तुम्ही खूप छान असं काम करत आहात. सातत्याने तुमच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी मी पाहत असतो सोशल मीडियाला देखील. मी आपल्या सगळ्या प्रेक्षकांना एक विनंती करतो की एकदा सरांशी संवाद साधा. सर नक्कीच तुम्हाला मदत करतील. सर ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही काउन्सिलिंग करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काउन्सिलिंग रिलेटेड जर का तुम्हाला कुठे काही व्याख्यान वगैरे पाहिजे असेल तरी पण तुम्ही सरांना संपर्क करू शकता. सर त्याच्यावरती देखील खूप छान पद्धतीने व्याख्यानं घेतात. एवढंच सांगेन की समुपदेशनाच्या माध्यमातून समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवणं
हे कार्य आम्ही हाती घेतलेलं आहे आणि त्याच कार्याचा भाग आहोत आम्ही सगळे, बाकी काहीच नाहीये. ओके. आणि तुम्ही वेळात वेळ काढून सर ह्या आपल्या माझा अनुभव ह्या मालिकेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल तुमचे प्रथमतः धन्यवाद. ओके. आणि आभार तुमचे. असंच सहकार्य तुमचं पण राहू द्या. आमच्याकडून जेवढं सहकार्य तुम्हाला करायचं तेवढं आम्ही करतच राहू. प्रेक्षकांना एक विनंती अशी मी करेन की हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात, तुम्ही इतर लोकांना शेअर करा, कारण का हे खूप गरजेचं आहे. कारण की ह्याचं शेअरिंग होणं गरजेचं आहे. कारण का कदाचित तुम्हाला याची गरज नसेल, पण तुमच्या नातेवाईकाला, तुमच्या मित्राला, तुमच्या सहकार्याला याची गरज असू शकते. कारण का आज कोणत्याच व्यक्तीच्या बाह्य रूपाला आपण बोलतो ना की भुलू नये. कारण काय होतं की अंतर्रूप काहीतरी वेगळं असू शकतं. म्हणजे बऱ्याच वेळा आता असं होतंय की बाहेरून चांगला दिसणारा माणूस आतून काहीतरी दुःखी आहे आणि हे आपल्याला काहीतरी घटना घडल्याच्या नंतर कळतं. सो माझीशी विनंती अशी आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, की एका गरजूपर्यंत पोहोचू द्या, की जेणेकरून एखाद्याचा जीव वाचेल. जसं की आत्ता सरांनी जी केस सांगितली त्या केसमध्ये काय होतं, त्या केसचा शेवट काय होता, की जर का त्या सरा म्हणजे ज्या कोणी रेफरन्स दिला सरांचा, तो रेफरन्स जर का नसता दिला तर त्या लेडीजची काउन्सिलिंग झाली नसती किंवा तिला असं काही काउन्सिलिंग वगैरे काही माहितीच नसतं पडलं. आणि त्या शेवट काय झाला असता, तर अंत झाला असता. म्हणजे त्या लेडीजनी स्वतःला सुसाईड करून घेतलं असतं. ओके. पण आज त्या लेडीजनी सरांचं काउन्सिलिंग घेतलं आणि त्या काउन्सिलिंगमुळे आज त्यांचा जीव वाचला. त्यांच्या मुलांना त्यांची आई आज आहे, लक्षात घ्या. बरोबर की नाही? आपल्या राज्याची एक स्त्री आज आहे, हे लक्षात घ्या. हे किती पुण्याचं काम आहे. आणि म्हणून हे पुण्याचं काम नक्कीच काउन्सिलर करू शकतो आणि आमचे असे अनेक काउन्सिलर करत आहेत. सो पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो सर, की तुम्ही खूप छान पद्धतीने मॅडमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवलात. असंच तुमच्याकडनं काम होत राहो अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि सगळ्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती करतो की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि माझा अनुभव ही आपली नवीन मालिका सुरू झालेली आहे. ह्या नवीन मालिकेमध्ये आपण अशाच वेगवेगळ्या सक्षम समविषकांशी संवाद साधणार आहोत की त्यांनी त्यांच्याकडे आलेली केस कशा पद्धतीने हाताळली आहे. ओके. आणि नक्की मानसिक आजारामध्ये कुठले प्रॉब्लेम्स येतात, कुठल्या कुठल्या प्रकारच्या केसेस येतात, या सगळ्यांचं नॉलेज तुम्हाला ह्या नवीन मालिकेमध्ये अभ्यासायला मिळणार आहे. ओके. सो ही मालिका अशीच तुम्ही पाहत राहा, शेअर करत राहा अशी मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो. आणि आज आपली आजची ही आपला हा पहिला एपिसोड होता, तो इथे संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद बरं सर, आणि धन्यवाद सगळ्या माझ्या प्रेक्षकांना. आभारी आहे. धन्यवाद. 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 धन्यवाद.